जय भीम. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओ सीरीजमध्ये, ज्यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुकमधले काही पॉईंट बघणार आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर 4 बघणार आहे आणि बाकीचे चॅप्टर चॅनलवर अपलोडेड आहेत, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. जातीय व्यवस्थेचे समर्थक आज देखील आहेत, ही खेदाची गोष्ट आहे. समर्थने अनेक आहेत. जाती पद्धती ही केवळ श्रम विभाजनाचे दुसरे नाव आहे. या सबबीवर तिचे समर्थन करण्यात येते आणि जर श्रम विभाजन हे प्रत्येक संस्कृती समाजासाठी आवश्यक लक्षण असेल तर मग जाती पद्धतीमध्ये काहीही गैर नाही असा युक्तिवाद करण्यात येतो. आता या मताविरुद्ध पहिली गोष्ट ठामपणे मांडली पाहिजे ती की जाती पद्धती हे केवळ श्रमाची विभाजन नाही, ते श्रमिकांचे देखील विभाजन आहे. संस्कृत समाजासाठी निसंशयपणे श्रमांच्या विभाजनाची गरज असते, परंतु कोणत्याही संस्कृत समाजात श्रमाचा विभाजनाबरोबर जलभेद डब्याप्रमाण श्रमिकांचे अस्वाभाविक विभाजन नसते. जाती पद्धती हे श्रमाच्या विभाजनाहून अगदी भिन्न असलेले केवळ श्रमिकांचे विभाजनच नाही, तर ज्यामध्ये श्रमिकांच्या विभाजनाची एकावर एक श्रेणी लावण्यात आली आहे, अशी ती वंश परंपरा देखील आहे. दुसऱ्या कोणत्याही देशात श्रमिकांचे विभाजनाबरोबर श्रमिकांचे हे श्रेणीकरण येत नाही. जाती पद्धतीच्या या मताविरुद्ध टीकेचा तिसरा एक मुद्दा देखील आहे. हे श्रमिकांचे विभाजन नैसर्गिक नाही, हे नैसर्गिक प्रवृत्तीवर आधारलेले नाही. सामाजिक आणि वैयक्तिक कार्यक्षमतेसाठी व्यवसायाची निवड करण्यास व क्षमतेच्या मुद्द्याला धरून तो अंगीकारण्यास व्यक्तीचा वकूफ वाढविणे आपणास आवश्यक ठरते. जाती पद्धतीमध्ये या तत्वाचे उल्लंघन झालेले असते, कारण जाती पद्धतीमध्ये व्यक्तींना अगोदरच कामे नेमून देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्याची विशिष्ट वळण लावलेला मूळ वकुबांच्या आधारे निवड झालेली असते, तर ती आई वडिलांच्या सामाजिक दर्जावर झालेली असते. याकडे दुसऱ्या दृष्टिकोनाकडून पाहता जाती पद्धतीच्या प्रमाण असलेले हे व्यवसायाचे स्थिरीकरण निसंशयपणे घृणास्पद आहे. उद्योग कधीच स्थिर नसतो, त्यात वेगाने व अचानक बदलून घडून येतात. अशा बदलानुसार व्यक्तीला त्याच्या व्यवसाय बदलण्यास मोकळीक असली पाहिजे. बदलत्या परिस्थितीत स्वतःला जुळवून घेण्यासाठी असे स्वातंत्र्य नसेल तर त्याला त्याची उपजीविका करणे अशक्य होईल. परंतु जाती पद्धतीने हिंदूंना त्यांना वंश परंपरेने जो मिळालेला नसेल असा वाटेल तो व्यवसाय करण्यास मुभा देणार नाही. एखादा हिंदू जर त्याच्या जातीने सोपवलेले नाहीत असे म्हणून नवे व्यवसाय करण्याऐवजी उपाशी मरताना दिसून आला तर त्याचे कारण जाती पद्धती शोधावे लागेल. परंतु व्यवसायात योग्य ते बदल करण्यास परवानगी न दिल्याने आपणास देशात मोठ्या प्रमाणात दिसून येणाऱ्या बेकारची जात हे थेट कारण बनते. जाती पद्धती ही श्रमिकांच्या विभाजनाचा एक प्रकार असल्यामुळे तिच्यात दुसरा एक गंभीर दोष आहे. जाती पद्धतीने घडविलेले श्रम विभाजन हे निवडीवर आधारलेले विभाजन नाही. व्यक्तिगत भावना, व्यक्तिगत आवड त्यांना त्यात कसलेही स्थान नाही. हे देववादांच्या तत्वावर आधारलेला आहे. सामाजिक क्षमतेचा विचार करता औद्योगिक पद्धतीला सर्वात मोठा दुर्गुण केवळ गरिबी आणि त्यात अंतर्भूत असलेले दुःख नाही, कारण अनेक लोकांना ते ज्यात गुंतलेले आहे त्या धंद्याबद्दल कसलेही आकर्षण नाही ही वस्तुस्थिती आहे. हे आपणाला मान्य करावेच लागेल. असे धंदे एखाद्याला तिटकारा, द्वेष आणि कामाची सातत्याने टाळाटाळ करण्यास प्रवृत्त करतात. भारतात हिंदूंनी नीच मानलेले अनेक व्यवसाय आहेत, त्यामुळे जे त्यात गुंतले आहेत त्यांना त्या व्यवसायाबद्दल तिटकारा वाटू लागतो. हिंदू धर्माने अशा व्यवसायांना तुच्छ लेखण्यामुळे आणि त्यांना कलंकित मानल्यामुळे ते व्यवसाय करणाऱ्यांवर परिणाम घडून येतो. या एकमेव कारणामुळे असे व्यवसाय टाळण्याची व त्यांच्यापासून सुटका करून घेण्याची प्रबल इच्छा निर्माण होते. त्या व्यवस्थित माणसांची अंतःकरणे काम करीत नाहीत किंवा त्यांची मने काम करीत नाहीत. अशा व्यवस्थेत असली कार्यक्षमता असू शकणार, म्हणून माणसाच्या नैसर्गिक शक्तींना आणि सामाजिक नियमांच्या निगडीविषयीच्या मनोवृत्तींना जोपर्यंत जाती व्यवस्थेत पूर्णत्व देण्याचा प्रयत्न होतो, तोपर्यंत जाती व्यवस्था ही एखाद्या आर्थिक संघटनेप्रमाणेच घातक संस्था आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अजून यासारखे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुकमधले अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जय भीम.